सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांचा डब्बा असो की सकाळचा नाश्ता अगदी सगळ्यांनाच वाटतं की झटपट व्हावा. त्यासाठी आपण आज पोहा इडलीची रेसिपी तयार करणार आहोत. हे बघा, अतिशय जाळीदार आणि अतिशय मऊ मुलायम ही इडली तयार होते. अगदी तुम्ही सहजपणे करू शकाल. एकदम सोपी इडली बनवण्यासाठी आपल्या 1 कप इतके पोहे मिक्सर जारमध्ये ॲड करून 1 कप इतकंच रवा ॲड करायचा आहे. त्यामध्ये आता अर्धा कप इतकं पाणी ॲड करायचं आहे. लगेच अर्धा कप इतकं आपल्या यामध्ये दही ॲड करायचं आहे. आता यामध्ये 1 चमच इतकं मीठ ॲड करून हे बारीकसर वाटायचं आहे. हे बघा, या पद्धतीने एकदम स्मूथ क्रीमी मिश्रण वाटायचं नाही, एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. मिश्रण बाउलमध्ये काढून घेतलं की आपल्याला हा बाउल आता प्लेटने कव्हर करून देऊन 5 मिनिटांसाठी साईडला ठेवायचं आहे. 5 मिनिटांनंतर पाहू शकता, हे बघा किती मस्त असं एकदम दाटसर मिश्रण तयार होतं. हवं असलं तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲडजस्ट करू शकता. आता यामध्ये अर्धा चमच इतकं खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा ॲड करून मिक्स करायचा आहे. छानपैकी बेकिंग सोडा मिक्स करून झालं की आपलं इन्स्टंट इडलीचं बॅटर रेडी आहे. खूपच अफलातून ही इडलीची रेसिपी तयार होते. नक्की ट्राय करा. आता आपल्याला छानपैकी इडली पात्रात तेलाने ग्रीस करायचं आहे, म्हणजे इडली कुक झाल्यानंतर लगेच इडली पात्रामधून सुटली जाते. आता छानपैकी आपल्या जेवढ्या आकाराची इडली बनते तेवढ्या आकाराचं मिश्रण ठेवायचं. इडली फुलण्यासाठी थोडीशी जागा आपल्या इडली पात्रामध्ये ठेवायचं आहे. आणि इडली पात्रामध्ये मी थोडंसं इथे 2 ग्लास इतकं पाणी टाकून छानपैकी उकळून घेतलेलं आहे. नंतर इडली पात्र अरेंज करून छानपैकी इडली पात्र आपल्याला कव्हर करून देऊन 15 मिनिटाकरिता हाय फ्लेमवरती इडली बेक करायची आहे. हे बघा किती सुंदर प्रकारे इडली फुलली गेली आहे. 15 मिनिटांनंतर गॅस बंद करून देऊन छानपैकी इडली थोडंसं थंड करून आपल्याला छानपैकी या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने रिमूव्ह करायचे आहे. हे बघा कसली सुंदर जाळीदार इडली तयार झालेली आहे. अगदीच बरं का मंडळी, तुमची देखील रेसिपी अशीच एकदम परफेक्ट बनेल. नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल. आणि मुलं तर अगदी टिफिनसाठी आवडीने मागून नेतील, इतकी अप्रतिम ही रेसिपी तयार होते. जर व्हिडिओ इथपर्यंत बघत आहात, व्हिडिओ नक्कीच एक लाईक ठोका. तसं आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल येईल ते प्रेस करायला विसरू नका. सो मित्रांनो, नक्की ही जाळीदार इडलीची रेसिपी ट्राय करा. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.